असं कधी झालंय का हो? हो, की एकाच्या नावाने शुद्ध हरपली जातीये म्हणून त्याच्या प्रिय व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि लोकांना किंवा त्याच्या गोपिकांना शुद्धीत आणायचं. हो, काहीसं वाचलेलं पण वेचलेलं. ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण निघून गेले जन्मभूमीतून, रागावून म्हणा, रुसून म्हणा निघून गेले, त्यावेळेस त्यांच्या नुसत्या नावानं त्यांचे सगळे भक्त, त्यांच्या गोपिका त्यांच्या त्या नावाने अक्षरशः त्यांची शुद्ध हरपली जात होती. त्यावेळेस प्रत्यक्ष नंदबाबा प्रभूंचे वडील यांनी द्वारपालाला सांगितलं, इथून पुढे आत प्रवेश करताना प्रत्येकाला सांगायचं की कृष्णाचं नाव, श्रीकृष्णांचं नाव घ्यायचं नाही. नाव घ्यायचं असेल तर राधे राधे, राधेचं नाव घ्यायचं. किती अजब आहे ना. आणि म्हणूनच श्री राधाकृष्णार्पणमस्तू. हो, एक अनोखा ऋणानुबंध, एक अनोखे नाते.